तुम्ही समजता काय रे स्वतःला? हा, ना बँक बॅलेन्स, ना जमीन, ना चांगली नोकरी. हा, काय तुमच्याकडं? आणि आले तोंड वर करून माझ्या पुरीचा हात मागायला आणि संसाराचे स्वप्न पाहायला. लायकी तरी आहे का तुमची? हे बघा, अहो माणसाची किंमत कुठं पैशात मोजली जाते का? अहो स्वभाव, जबाबदारी ह्या काही गोष्टी असतात का नाही? हे बघा, माझा भाचा हाय बरं का गरीब, पण मनानं लय श्रीमंत आहे. राहू द्या तुमच्या मनाची श्रीमंती तुमच्याकडेच. मनाच्या श्रीमंतीने पोट भरत नसतं, त्याच्यासाठी पैसाच लागतो. माणुसकी नेहमी भरता येत नाही. आमच्या मुलीसाठी आम्ही श्रीमंत मुलगाच बघणार आहे. आम्ही पण गरीबात दिवस काढले, पण ती गरिबी आमच्या पोरीच्या वाट्याला येऊ देणार नाही. हा काय तिच्या गरजा पूर्ण करणारी, ज्या तिच्या अपेक्षा पूर्ण करण असाच मुलगा आम्ही तिच्यासाठी पाहणार आहे. काका मान्य माझ्याकडे काय नाही, पण माझ्याकडे एक गोष्ट, मी आयुष्यभर तुमच्या मुलीला सुखात ठेव, तिच्या चेहऱ्यावर कायम हसू ठेवेल, दुःख तिच्या जवळ कधीच येऊ देणार नाही, एवढं तर मी करेल. अहो प्रत्येक गरीब मुलगा हेच बोलतो, हा, पण लग्नानंतर समोर येतं आणि गोड बोलून संसार होत नाही, त्याच्याकरता पैसा लागतो. या आता आपण आलात तरी चालेल. आज तुम्ही आमची पैशात किंमत काढलीच ना, पण तुमच्या एक दिवस लक्षात येईल बरं का, खरा श्रीमंत कोण असतो ते. चल राम. आई, मला बोलायचं होतं काही. बोल ना. आई, मला माहिती पैसा महत्वाचा असतो, पण तो मुलगा, त्याच्या डोळ्यात मला विश्वास दिसत होता आणि मला असं वाटत होतं की तो मला आयुष्यभर सांभाळेल, माझी काळजी घेईल. आई, पैसा म्हणजे सगळं काय असतं का गं? हे बघ बाळा, तू जेव्हा संसारात अडकशील ना, तेव्हा तुला खरं पैशाचं महत्त्व कळेल. आयुष्य जगायचं असेल ना, त्यासाठी पैसाच लागतो. जेव्हा तुझं लग्न होईल ना, तेव्हा तुला खरी पैशाची किंमत कळेल. आयुष्य म्हणजे पिक्चर नाही आहे की त्याचा शेवट आनंदातच होईल. आयुष्य जगायचं असेल ना, तर पोट हे भरलेलंच ठेवावं लागतं. पण आई, पोट भरलं आणि मन उपाशीच राहिलं तर ग? हे बघ, मनाची भूक आहे ना नंतरही भागवता येते, पण पैशाची नाही, ती रोजच भासते. आणि जेव्हा तुझं लग्न होईल ना, तेव्हा खरं तुला पैशाची किंमत कळेल. आता मी काय म्हणते ना, ते तुला कळणार नाही. मी एवढं वाईट आहे का? मी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाला फसवलं नाही, तरी माझ्या नशिबीत एवढं कमी पण का? पैसा म्हणजे सगळं काय असतं का रे देवा? मी एवढा चांगला आहे, त्याचं काहीच महत्व नाही का? माझ्यापेक्षा कित्येक वाईट मुलं आहेत, त्यांचे लग्न झाले, ते बायकोला मारतात, झोडतात, पण माझ्याच नशिबी असं का लिहिलं असतं? मामा, हा, पैसा सर्व काय असतं का रे? हे बघ राम, जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक ज्याच्याकडं फक्त पैसा आहे, आणि दुसरे म्हणजे ज्याच्याकडं माणुसकी आहे. पण आजकाल लोकांना पहिला प्रकारच लय आवडतो बघ. पण तुला खरं सांगू का, खरं सुख दुसऱ्या प्रकारात आहे. हा मामा, हा, माझी माणुसकी बघून एखादी मुलगी मला हा म्हणेल का लग्नाला? अरे नक्की मिळेल. हे बघ, देवाकडे उशीर आहे पण आण्या नाही काय. चल जेवण करून घेऊ, काय टेन्शन घेतो तू. चल. ओ सकाराम भाऊ, राम राम म्हणलं. राम राम, बोला. काय विचार केलाय काय नाही? हा, विचार कसला विचार? माझ्या भाच्याचं म्हटलं. अहो नंबर 1 पोरगा आहे, गरीब असू द्या, पण तुम्हाला सांगतो निर्व्यसनी, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही त्याला. हा
अरे मी काय म्हणतो, मी तुम्हाला एकदा सांगितलंय ना, मला माझी पोरगी पैशावाल्याकडे द्यायची. अहो हा. 2 पैसे कमी कमवू द्या, पण गावात तुमच्या डोळ्यासमोर राहील ना. अरे डोळ्यासमोर घालायला मला काय लोणचं घालायचं का तिचं? मला काय कळत जोरात. या पा मी तुम्हाला सांगतो, नोट है तो वोट है, नाही तर सब खोट है. हा, अहो, मला पैशावाल्याला द्यायचे ठरले. माझी पोरगी एकदा तुम्हाला सांगितलंय, 3-3दा अपमान करून घेऊन जातात तुम्ही. काय चांगल्या कामाला चालू त्याच्यात मोडता घातला तुम्ही. हे, काय राव 3दा सांगून तुम्हाला कळ ना काय करायचं आणि काय नाही. उशीर झाला आज. राम कुठं निघाला? मामा कामावर चाललंय. कामात चाललो होय. हा. आजच्या दिवस सुट्टी मार. का मामा? अरे एका पोरीचा ठेपा आलाय. अरे लय माणुसकीची पाहुणे आहेत म्हणतात. चल बरं जाऊन येऊ आपण. बरं ठीक आहे, मी बॅग ठेवून हा ये थांबा तुम्ही. हा हा. चल. बरे बाबा, माणुसकीचे लोकच बरे आहेत. हा बरं बरं. काय ते चालायचं. हा. राम राम, येतो. हा मग राम, आवलीन पोरगी? मा मुलगी पसंत आहे मला. बर बर. अरे बाबा, माणुसकीची माणसं इथं काय. हे बघ, 2 दिवसामध्ये सुपारी फोडू आणि लगेच बार उडून टाकू. तुला म्हणलं होतं ना, देवाच्या घरी उशीर आहे पण अन्याय नाही. काय हा चला. चला मामा. हा मुलगी खूप सुंदर आहे बरं का. अरे बाबा, मी म्हणलं ना तुला भारी बायको भेटणार म्हणजे भेटणार. हा, काय तिच्यात नाकात मोती आहे काय? देवानं जोड्या बनवलेल्या असते त्या. हे दिसत निघालं बाबा, अवघड आहे. चांगलं स्थळ बघावं म्हणलं. काय हो, काय झालं? चहा घ्या. ठेव तिथे. हा अहो, मुलगा येणार होता पाहिलं, त्याचं काय झालं? काय 10 एकर जमीन आणि 1 मजली घर, काय करायचं? ते भिकारीत निघाले. काय आधी चौकशी नव्हती केली तुम्ही? आज चौकशी करायला आता ह्यांनी स्थळ आणलं होतं, त्या भोसल्यानं बघून या म्हणले. काय तसलं घर कसं पाहिजे मी सांगतो बरं का. मला किमान 50 एकर जमीन पाहिजे, घर चांगलं 2-3 मजली पाहिजे, ट्रका JCB सगळं पाहिजे ना पोराकडं. मग पाहिजे अरे ना. काय आपल्या तोडीला तोड नको का? हा उगच काय हे बघा, सगळे असलेच निघायला लागले. हे काय तेच बघायला होतो. म्हणलं काही चांगलं पोरग मिळालं त्या एखादं बघावं, पण नाही. पैशावर स्थळ बघायचं जरायचं म्हणजे अजून बघावं लागल. एक आहे, जाऊन येतो मी आता उद्या. या की लवकर जाऊ. हा हं? आणि येतो उद्या सकाळीच निघतो आणि बघतो. बरं चालते. मी काहीतरी स्वयंपाकाचं बघते. हा 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 चालते. अरे रामा, पाया पडतो. सुखाचं नांदा रे बाबा. बाय, चांगलं राहायचं बरं का. हा, काळजी करायची नाही. अगं माझा भाचा लय चांगला माणूस आहे. काय अक्का, सगळे कर्तव्य पार पाडलेत बघ. हा रामा, मी म्हणलं होतं ना तुला, कर्म कधी बी कामाला येत असतील. हा, झालं का नाही चांगलं? हा, आणि सुनबाई, अगं माझ्या बहिणीची लई इच्छा होती, तिच्या डोळ्यात एकच सुनबाई बघा म्हणून. पण अक्का, तुझे सगळे कर्तव्य पार पाडलेत बरं का म्या. हा, हे काय काळजी करू नका बरं का. आणि सुखाचा संसार करा आता. कसली काळजी करायची नाही. माझा भाचा लय भारी माणूस आहे. काय बरं, आता गावाकडे जातो मी. मामा 2-3 दिवस राहिले असते. तिकडे बघावं लागेल आता. तुझं कर्तव्य पार पाडलंय आता. आता बघ, मी झालो रिकामा. हा, मी जातो गावाकडे बरं का. हा, बाय, चांगलं राहा. हा, कविता, आज मी तुला एक वचन देतो की आयुष्यात काही देऊ शकलो का नाही देऊ शकलो,
पण तुला सुखात नक्कीच ठेवेल मी. आजपासून तुझे सगळे दुःख माझे आणि माझे सगळं सुख तुझे. अहो, हा, मला काही तुमच्या आवडीनिवडी माहिती नाही. मग तुमच्यासाठी जेवण काय बनवू मी? हे पा, जेवण वगैरे काय बनवू नको. का? मित्रांना लग्नाची पार्टी देतो ना आज, सो तुझ्या पुरतं काहीतरी जेवण बनव, जेवण झोप. अहो पण आणि हो, मला रात्री यायला उशीर होणार आहे. बरं. सारीची माय झालं की नाही मनासारखं आता? हा? एकदम मनासारखं झालं झालं. बाबा एकदाच. आता पोरगी सुखात नांदल आपली. काय कस काय? छान आहे. मी तर इतक्या आनंदात आहे ना, हा, पाहिजे तसा मुलगा मिळाला बघा सारिकासाठी. तेच ना. आणि सगळे पाहुणे आले पुन्हा. बरं झालं, चाल. कर बरं स्वयंपाक पटकून आता. हा. हा, अहो, मकर संक्रांती आली जवळ. हा, म्हटलं मग थोडीशी खरेदी करावं. चला ना माझ्यासोबत. ए, मला टाइम नाही आहे. 2-4 रजिस्टर आहेत मला. काय ते कपाटात पैसे पडलेले, तुझं तू घे आणि खरेदी करून ये. अहो पण आपली पहिली मकर संक्रांती आणि नवऱ्याने बायकोला साडी घेऊन दिली पाहिजे असं म्हणतात. एक काम कर, तू मला एक साडी घेऊन दे, मी तुला एक साडी घेऊन देतो. मी साडी घालतो, तुझा पदर धरतो आणि गावात फिरतो बायकोचा बैल म्हणून. अरे चला, काय आहे का नाही, गावात लोक थुकतील ना तोंडावर माझे. अरे बायकून नवऱ्याच्या पायापाशी राहायचं असतं का नवऱ्याने बायकोच्या पायापाशी रे? बिंड कोणी बोलू जाऊ नको. आज तेव्हा सांगायला लागलो, बाहेर निघताना ना माणसाच्या मागं भुनभुन लावायची नाही. हा, काम कर, मी दुपारी गाडी पाठवतो, काय जे ते खरेदी कर. माया महागडे वकायला ताण देत जाऊ नको. बघ, फालतूने बोलायचं नाही रे. अहो, पाणी. बस. कविता, तुला एक विचार. बघ ना, माझ्याकडे ना चांगलं घर आहे, ना चांगली नोकरी आहे, ना चांगलं बँक बॅलन्स आहे, तरी तू माझ्यासोबत का लग्न केलं? मी पैशासोबत लग्न नाही केलं. मी अशा माणसासोबत लग्न केलं जो कुठलंही संकट आलं ना मला सांभाळून घेईल. आणि एका मुलीला हवं तरी काय असतं, एक असा नवरा जो तिची काळजी घेईल. आणि ती काळजी मला माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात दिसली. मला कधी कधी वाटतं खरंच मी तुला काहीच देऊ शकत नाही. ना घर देऊ शकतो, ना बंगला, पैसा, प्रॉपर्टी, ह्या कुठल्याच गोष्टी माझ्याकडे नाही आहेत. तरी पण तू मला समजून घेतेस. खरंच तू माझ्यासाठी किती मोठा त्याग केलास ना. अगं, तुला मोठा पैशावाला नवरा मिळाला असता तर तू माझ्यासोबत लग्न केलंस. तुझ्यामुळे कविता, खरंच मी स्वतःला खूप मोठा श्रीमंत समजतोय. भले पैशाने नाही, पण मनाने खरंच आज मी खूप मोठा श्रीमंत. अगं, माझ्यापेक्षा पण चांगला नवरा तुला मिळाला असता, जो की तुला राणीसारखं ठेवलं असतं. तुला काय हवंय नको आहे ते बघितलं असतं. माझ्यात खरंच मला कधी कधी वाटते ना की मी नाही का तुझ्या योग्य. तुला खूप चांगला पैशावाला, चांगल्या नोकरीवाला नवरा मिळाला असता. माझ्या घरात येऊन बसलीस तू, मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही कधी कधी वाटतं. तरी पण सांग ना, काय बघितलंस माझ्याच तू? आधार, काळजी, प्रेम. आणि तुम्ही जेव्हा माझ्याकडे बघता ना तेव्हा मला जाणवतं की ही व्यक्ती मला आयुष्यात कधीच एकटं सोडणार नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, एका मुलीला ना कधीच राजवाडा नको असतो. तिला हवा असतो एक खांदा, ज्याच्यावर ना ती कधी पण डोकं ठेवून बिनधास्त रडू शकते. आणि माझ्यासाठी तो खांदा तुम्ही आहे. खरंच कविता, मला अभिमान वाटतोय की तू माझी बायको आहेस.
हो एवढा उशीर कस काय झाला? चक्कर येते काय हो तुम्हाला? हा काय काय म्हणली? तुम्ही काय दारू पिऊन आले काय हो? हे दारू नाही, अमृत. अमृत बोल, अमृत. आला इथं दारू शिवायचा काय जमाना. म्हणजे तुम्ही दारू पण पिता? कोणाचा फोन मारित केला तिचा सारीचा फोन. हॅलो. हॅलो बाबा. काय ग? अहो हे तर दारू पिऊन आले. अगं असे मोठे लोक मध्ये मध्ये दारू पितच असतात. हा आता पैसा म्हणलो. अगं मी काय म्हणतो का एक दिवस पिला म्हणजे का बेवडा झाला का ते? हा मोठ्या लोकात बस फूट करावंच लागते. आणि काय सारे दारू पिणं मोठ्या लोकांचा शौक असतो. पैसा करायचा काय? हा तू अजिबात काळजी करू नको बरं. हां झोप आता निवांत. मला झोपू दे. हां हां हो 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 ठीक आहे. पैशावाला बघितलं तरी काय यांना सुधरत अवघड आहे. चला कविता, हे किराणा सामान तुझी लिस्ट दिली ती ना, तेवढं सामान नाही आणलं. माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढंच आणलं. हो काही नाही हो, मी घेईल एवढ्यात भागून. हां चला तुम्ही हात धुवून घ्या, मी जेवायला वाढते. हां ठीक आहे. हो ऐका ना. हो मुला नको काय असतं रे. अहो, बाहेर निघताना तू सांगितलेलं 4 वेळेस गडबड नाही करायची. आपण चुकलं ना माझं, ऐका ना. शांत बस. हो काय संध्याकाळी चल तू मध्ये. अहो ऐका ना. अहो अहो ऐका ना. तुम्हाला असं वाटत नाही का हो, आपल्या बायकोसोबत 2 गोष्टी प्रेमाने बोलावं, तिला कुठेतरी बाहेर घेऊन जावं, तिच्यासोबत वेळ घालावं? अजिबात असलं काय वाटत नाही मला. लग्न काय फिरण्यासाठी केलं काय? फिरायला गेल्यावर तिथे काम कोण तुझा बाप येऊन करणार आहे? हा जा, ते मळ्यात बाया लावल्यात कामाला, जा त्यांच्यावर लक्ष दे. त्या निमित्ताने फिरणं होईल तुझं. जा उठ. उठते का घालणार? उठ. कामं पडलीत.
काय हो, रोज बघते मी, तुम्ही तर रोजच दारू पिऊन यायला लागले. ए डोकं नको रे, चल. चल म्हणजे हे बघा, तुम्हाला मी आत्ताच सांगते, परत दारू प्यायची नाही तुम्ही. ए माझा बाप मला कधी बोलला नाही. तू काय 1.5 दिवसात येऊन माझी मालकीन झाली का काय? इथं या घरात आहे ना, माझा बाप माय मला काय बोलत नाहीत. तू कोण रे? 1.5 दिवसात येऊन तू कोण सांगायला लागली मला? तू एक काम कर, तिकडं काशी कर तुझी, तुझ्या बापाच्या घरी चल. निघ हे काय करते, सोडा. तिकडं. हां तिकडं बापाच्या घरी नखरे दाखवायचे. आणि मी येऊस तर ना संध्याकाळी इथं दिसलं नाही पाहिजे. तिकडं काळं तोंड कर तुझं. आता तर ते रोजच दारू प्यायला लागलेत. दारू पिऊन मला मारतात पण. कालच मला मारलं आणि घराबाहेर हाकलून दिलं. हे बघ बाळा, दारू पिली की माणसाचं डोकं जाग्यावर नसते. आपण बाई माणसाने समजून घ्यायचं असते. होत असते काय हो. हा, आणि कसं आहे माहिती का, अगं ही तू दारू प्यायच्या गोष्टी करायलीस, हे मोठ्या लोकातच असतं. मोठ्या लोकात उडव चालल्यावर ह्या गोष्टी होतातच. हा, आणि कारभार काय कमी आहे काय? प्रॉपर्टी एवढी सांभाळायची म्हणल्यावर ताण येतोच माणसाला. बरं ते जाऊ दे, तुला एखादी बोलता बोलता चापट मारली असेल, तुला एवढं काय टोकाचं पाऊल उचलायचं? बरोबर आहे का नाही? हे बघ, तूही समजून घे. अगं वर्षभर फिरलो तेव्हा हे स्थळ मिळालं आपल्याला. हा, करोडपती ते, आणि तू खुशालच त्यांच्यावर आरोप करायला लागलीस. पण मला तिथं आता राहूच नाही वाटत. काय बोललीस तू? अगं नवरा आहे तो, त्यांनी लाता बुक्या जरी घातल्या ना तिथंच संसार करायचा असतोय. आता म्हणलीस, परत म्हणायचं नाही. उद्याच्या उद्या बॅग भरायची, गेला सोडून यावं. हो येतो मी उद्या. हॅलो, पांडुरंग बोलतोय. ऐक की, ते काल थिएटरला बघितलेल्या पुरेसा नंबर आहे ना? हाय होय. काम कर, फोन कर तिला. तर 2 दिवस जात बाहेर घेऊन फिरायला. हां चालतंय. हो हाय, तुझं लक्ष. हो हो, ठेव ठेव. हो हो. उतरलं भूत, उतरलं. हा, जरा बायकोनी जरा बायकोसारखं राहायचं असतं. लय नखरे नाही करायची. हा, काय वॉटरूम वगैरे डोळे दाखवते काय? आता बी तुझा बाप नसताना आला, पाय धरले तेव्हा घरात घेतली तुला. कळलं का? याच्या पुढे जर नखरे केलेस ना, माहेराला नाही पाठवणार पुन्हा. काय इत्त गाडी लित्त 100 एकर बागायत. कुठं गाडी ना पात्या लागणार ना तुझ्या बापाला. काय रे, मी गेल तुझ्या घरी, मी आलतो तुझ्या घरी तुमची पोरगी द्या म्हणून. तुझा बाप आलता हे पैसा बिसा बघून. पाय धरले ना तेव्हा तुझ्यासोबत लगीन केलंय. नीट राहायचं. पायातलं वाहन कुठं चांगलं दिसतं? हा, काय दाबड शिवलं काय कुठं? हा, समजतंय ना? मग तिथंच तुझी जागा आहे, तीच लायकी आहे. मी जरा 2 दिवस बाहेर चाललोय. कुठं? परत तेच म्हणलं ना, कुठं काय काय नाही विचारायचं नाही बरं का. बॅग बिग भरून ठेवू, 1 घंट्यात माघारी आलो मी. सकाराम भाऊ, काय बाबा लय हसत होते हो माझ्यावर, माझ्या भाचीवर तुम्ही. हा,
का का तर आमच्याकडे पैसे नव्हते आहे का नाही? आपण पैसेवाला जावई केला होता ना तुम्ही. किती सुखात ठेवलंय पोरीला. हा सांगा ना. ही तुमची पोरगी जिच्यावर तुम्ही लय गर्व करीत होतात, आज तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलंय काय? अहो तुमच्या हातानं दारुड्या नवरा तिच्या गळ्यात बांधलाय तुम्ही. आयुष्याची राख रंगोळी केली तुम्ही काय? खरं तर तुमचा जावई नाही मेला, तुम्ही मेलात. तुम्ही त्या पोरीच्या नजरेमध्ये तुम्ही मेलात काय? अहो चांगला आमच्या भाच्याला द्या म्हणलो होतो. अहो सुखानं नांदली असती पोरगी, डोळ्यात देखत संसार केला असता तिनं. पण नाही, तुम्हाला पैसेवाला जावई पाहिजे होता आहे की नाही? हा गुन्हेगार आहेत तुम्ही, गुन्हेगार. ध्यानात ठेवा. तुम्ही तुमच्यासारखे जे लोक असतात ना, पैसा बघून कोणत्याही पोरासोबत लग्न लावून देतात, सगळे लोक गुन्हेगार आहेत. हा पैसा म्हणजे सगळं काय नसतं हे तुमच्या ध्यानात आलं असं सकाराम भाऊ. हा आणि तू बी आपल्या आईबापासारखी हावरीच निघालीस. हा पैसेवाला नवरा पाहिजे होता तुला आहे ना? आता सक बघा आपल्या कर्माची फळ. सारे काय झालं गे? सारे चल आतमध्ये चल. माझं बाळ. चल आतमध्ये. काय पाप केलं होतं आपल्या पोरीने, ज्याची एवढी मोठी शिक्षा देवाने तिला दिली. का रे देवा असं केलं? अरे लय भोळी आहे रे माझी पोर. अगं आपण तिच्या सुखाचाच विचार केला ना. हा आता आपल्याला काय माहिती ते पोरग दारुड निघल म्हणून. अगं आम्ही तुझ्या सुखाचा विचार केला. हा सांग तू बरोबर आहे का नाही? हे बघ काही काळजी नको करू, आम्ही अजून जिवंत आहेत. अजून तुला चांगला पैशावर नवरा बघू आपण. अजून पैशावाला? खरं तर ना तुमच्या दोघांमुळेच माझ्या आयुष्याचं वाटोळं झाले. तुम्ही दोघांनी जर पैशावाला जर नवरा बघून नसता दिला ना, तर खरंच मी लई सुखी असते. पण तुम्ही लोकांनी फक्त पैशाचाच विचार केला आणि माझ्या आयुष्याची राखरंगोळी करून टाकली. माणुसकी असणाऱ्या मुलासोबत जर लग्न लावून दिलं असतं ना, खरंच मी लई सुखी असते आणि लई सुखी संसारही करीत असते. पण तुम्ही फक्त पैसा पैसा बघितला आणि माझं लग्न दिलं त्या दारुडे सोबत लावून. पैसा म्हणजे सगळं काही नसतं. अहो तुम्हाला लाज कशी वाटत नाही असं बोलायला की पैशासाठी परत माझं दुसरं लग्न लावून देता म्हणे? अहो तुमच्यासारख्या लोभी आई वडिलांमुळे माझ्यासारख्या कित्येक मुलींच्या आयुष्याचं वाटोळ झाले आणि आमच्यासारख्या मुलींच्या नशिबी विधवेचा शिक्का पडलाय. मग माझ्यासारख्या मुलींना आता आयुष्यभर करायचं तरी काय?